ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, भाग चौथा, ओवी क्रमांक 201. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे, कोवळीये तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू देणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ज्याप्रमाणे कसलेही वाळलेले लाकूड असले तरी भुंगा सहजपणे ते कोरतो, परंतु कोवळ्या कमळकळीत मात्र अडकून बंदिस्त पडतो. कमळकळीत तो प्राण सोडील, परंतु कमळाच्या पाकळीचा भेद करून बाहेर येण्याचा तो विचारही करीत नाही. त्याप्रमाणे प्रेम हे कोवळे परंतु तोडण्यास कठीण असे होते. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया, म्हणूनी भुलविला ऐके राया. संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. संजय म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा ऐक, ही आदिपुरुषांची माया आहे. ती आवरणे ब्रह्मदेवाच्या आवाक्यात नाहीत, म्हणूनच तिने अर्जुनाला भुलविले. मग तो अर्जुन रणभूमीवर आपले सर्व आप्त पाहून युद्धाची ईर्ष्या विसरून गेला, असे संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला. कैसी नेनो सदयता, उपनली तेथे चिंता, मग म्हणे कृष्णा आता न सिजे येथ, माझे मन अतिशय व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. त्याच्या मनात असा दयाळूपणा कसा उपजला हे कळत नाही. मग तो श्रीकृष्णांना म्हणाला, आपण येथे राहणे बरे नाही. या सर्वांचा वध करायचा या कल्पनेनेच माझे अंतःकरण व्यथित होत आहे. तोंडातील शब्द बेताल झाले आहेत. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक काण वधावे, हे येर येर आघवे गोत्रज आमुचे, म्हणोनी जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज महापापे. या कौरवांना मारणे जर योग्य असेल तर धर्मराजदिकांना का मारू नये? ते सुद्धा स्वकीयच आहेत ना. म्हणून आग लागो या युद्धाला. मला ही गोष्ट योग्य वाटत नाही. असे युद्ध करून महापाप करण्याची काय आवश्यकता आहे? देवा बहुती परी पाहता, येत वोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आथी. देवा, अनेक अर्थाने विचार केला असता इथे युद्ध करण्यामुळे अनुचितच होईल. उलट जर युद्ध टाळले तर काहीतरी लाभ होईल. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, एथ राज्य तरी काही हे पाहून या. या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. अशा पद्धतीने विजय व्हावा अशा इच्छेशी मला कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळालेले राज्य काय कामाचे? या सर्वांना जीवे मारावे आणि मग सुखोपभोग भोगावे. असे सुखोपभोग जळोत ते आम्हाला नकोत.
तेने सुखेवीन होईल, ते भलतेही साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल, याची लागी. परी यांसी घातू कीजे, मग आपण राज्य भोगिजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. अर्जुन पुढे म्हणतो, ते सुखोपभोग न प्राप्त झाल्यामुळे काहीही झाले तरी ते सोसवेल. त्याकरी जीवही खर्च करता येईल, तेही चालेल, परंतु यांचा घात करावा आणि आपण सुखोपभोग भोगावे अशी इच्छा स्वप्नातही माझे मन करू शकत नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जे वडिला या चिंतावे, विरुद्ध म्हणे. पुत्रा ते इप्सी कुळ, तयाचे काई हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ, गोत्र आपुले. जर या वडीलधाऱ्यांविषयी अनिष्ट मनात योजायचे तर आम्ही कशाला जन्मायचे आणि जगायचे तरी कोणाकरिता. कुळातील लोक पुत्रप्राप्तीची आशा बाळगतात, त्याचे त्यांना हेच फळ मिळते का? त्या पुत्राने कुळातील लोकांचा घात करावा. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे या बोलिजे, वरी घडे तरी कीजे, भले यया. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे, काजियांच्या. आपण स्वकुळाचा घात करावा असे मनात आणावे तरी कसे? आम्ही यांच्याशी वागताना वज्रासारखे कठोर होऊ, उलट जमेल तेवढे यांचे हिताचे करू. आम्ही जे जे मिळवावे ते ते सर्व यांच्या उपयोगी लावावे, किंबहुना यांच्या भोगासाठी आम्ही आमचे जीवितही खर्च करावे. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ, आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत, झुंजावया. वास्तविक आम्ही सर्व दिशांच्या राजांना जिंकून घेऊन आपल्या कुळातील लोकांना प्रसन्न ठेवावे, तेच हे सगळे जन. परंतु कर्मगती विपरीत आहे पहा. हे सर्व एकमेकांबरोबर युद्धासाठी सिद्ध झाले आहेत. अंतौर्या कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे, आरोपोणी. ऐसिया ते कैसे निमारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. स्त्रिया, मुले द्रव्य संपत्ती सोडून स्वतः प्राणावर उदार होऊन लढाईला तयार आहेत. अशा लोकांना मी कसे वधू? यांच्यापैकी कोणावर शस्त्र प्रहार करू? स्वतःच्या हृदयाचे तुकडे कसे करू? हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. एत शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ, इष्टही असती. कोण आहेत हे तू ओळखत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर अगणित उपकार आहेत असे भीष्म आणि द्रोण हे पलीकडे आहेत पहा. येथे मेहुणे, सासरे, मामा आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि इतर आप्त आणि मित्रगणही आले आहेत. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोषाथी वाचे बोलताची. देवा ऐका, अतिशय जवळचे हे सगळे सोयरे आहेत.
आणि म्हणूनच त्यांना ठार मारावे असे केवळ बोलण्याने म्हणजे वाचेला दोष लागेल. हे वरी भलते करी तू, आताची येथे मारी तू, परी आपण मणे घातू, न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल येथ, तरी हे अनुचित नाच रे मी. उलट पक्षी त्यांनी भलतेच केले. आम्हाला जिवे मारले तरी चालेल, परंतु आम्ही त्यांचा वध करण्याचे मनाने चिंतू नये. तिन्ही लोकांचे निष्कलंक शत्रुविरहित असे राज्य जरी आम्हाला प्राप्त होणार असले, तरी मी हे अनिष्ट गोष्ट आचरणार नाही. जरी आज येथ ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरिजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आम्ही इथे असे अनिष्ट कर्म केले तर कोणाच्याही मनात आम्हाला सन्मान मिळणार नाही. हे कृष्णा, तुझे मुख तरी आम्ही कसे पाहू शकू. जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडलासी तू हातींचा, दूरी होसी. कुळहरणी पातके, तिये आंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणेके देखावासी. जर मी आपल्या स्वकुळाचा नाश केला तर पापाचे आश्रमस्थान होईल, आणि मग तुम्ही आम्हाला लाभला आहात तर या कृत्याने हातात आलेला दूर जाशील. कुळाचा संहार करण्यामुळे घडणारे दोष माझ्या अंगाला चिकटतील, तेव्हा अशा स्थितीत तुला कोणी कोठे पाहावे. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. च कर्दम सरोवरू, अवलौकुनी चकोरू, न सेवितू अभेरू करुणी निघे. याप्रमाणे एखाद्या उद्यानाला लागलेली भयंकर आग पाहून कोकिळ तेथे क्षणभर थांबत नाही. चिखलाने युक्त असलेले सरोवर पाहून चकोर त्याचा आश्रय न घेता तिरस्काराने निघून जातो. तया परी तू देवा, मज झकोन येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. याप्रमाणे देवा, जर आमच्या ठिकाणच्या पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तुम्ही आमच्यावर कृपेची पाखर घालणार नाहीत. म्हणोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा. म्हणून मी हे करणार नाही. युद्धामध्ये हातात हत्यार धरणार नाही, कारण मला ते सर्वथा अनिष्टकारक दिसते आहे. देवा, तुमचाच आम्हाला दुरावा होईल, मग आमचे काय राहिले बरे. या दुःख प्रसंगात तुझ्या विरहाने आमचे हृदय फुटून जाईल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. म्हणून कौरवांचा संहार करावा आणि मग आम्ही सुखोपभोग घ्यावेत, ही सर्वथा न घडणारी गोष्ट आहे. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्ही हिता पुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. कौरव,
उन्मत्तपणाने युद्धाला प्रवृत्त झाले असले तरीही आपण आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपणच आपले स्वजन मारावे, समजून उमजून भयंकर विष कसे प्राशन करावे. हाजी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचिता, तो तव चुकविता लाभुआथी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. अहो, मार्गावरून चालत जात असता सिंह आडवा आला तर त्याला चुकवून बाजूला जाण्यातच हित आहे. देवा, अनायासे मिळणारा उजेडाचा त्याग करून अंधाऱ्या विहिरीत आश्रय घ्यावा, यामध्ये कोणता लाभ घडणार आहे सांगा बरे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोणी, तरी क्षणा एका कवडुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. किंवा समोर वणवा पेटलेला दिसतो आहे, त्याला टाळून आपण न गेलो तर तो एका क्षणात आपल्याला वेढून जाळून टाकेल. त्याप्रमाणे हे स्पष्ट दिसणारे दोष आपल्या अंगाला चिकटू पाहत आहेत. हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे. ऐसे पार्थतिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. अशा प्रकारे बोलून अर्जुन त्यावेळी पुढे म्हणाला, देवा, इकडे लक्ष असू द्या. पाप किती भयंकर असते हे मी तुला सांगतो. ऐसे काष्टे काष्ट मथिजे, तेथ वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी. त्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की अग्नी उत्पन्न होतो आणि तोच अग्नी प्रदीप्त होऊन सर्व लाकडे जाळून टाकतो. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. म्हणूनी येणे पापे, वंशज धर्मू लोपे, मग धर्मुची आरोपे कुळा माझी. त्याप्रमाणे एकाच कुळातील परस्परांनी मत्सराने एकमेकांचा घात केला तर त्या भयंकर महापातकाने कुळाचा संहार होतो. म्हणून या पापाने वंशपरंपरागत कुलधर्माचा विध्वंस होतो आणि कुळामध्ये अधर्म शिरतो. एथ सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. असता दीपू दवडिजे, मग अंधकारी रहाटिजे, तरी उजूची का आडळीजे जयापरी. तेथे अशा स्थितीत उचित कोणते आणि अनुचित कोणते याचा विचार होत नाही. कोणी कशाचे आचरण करावे, कर्तव्य याचे भान राहत नसल्याने सर्व विधी निषेध निस्तेज होऊन नष्ट होतात. हातामध्ये प्रकाशित असलेला दिवा मालवून टाकावा आणि मग कामे करताना सपाट जमिनीवर देखील अडखळल्यासारखे होते. तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय. मग आण काही आहे पापा वाचुणी. जै यमनियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा विचरती. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो तेव्हा कुळातील अनादी धर्मांचे धर्माचरण सुटते. मग तेथे पापाशिवाय
दुसरे काय असणार? ज्यावेळी आचाराचे बंधन, इंद्रियांचा निग्रह बंद पडतात, तेव्हा इंद्रिये स्वेच्छेने वागू लागतात. त्यामुळे कुलीन स्त्रिया पापचरण करू लागतात. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती, जाती धर्म. जैसी चोहटाचिये बळी, पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी प्रवेशती. उच्च वर्णातील स्त्रियांचा अधर्मीयांशी संग होण्यामुळे वर्णसंकर होऊन त्यामुळे जातीधर्म व्यवस्था मुळापासून नष्ट होते. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या काकबळीवर चहूबाजूंनी कावळे जमा होतात, त्याप्रमाणे अशा कुळामध्ये महापापे शिरतात. मग कुळा तया अशेका, आणि कुळ घातका, येर येरा नरका, जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग वो वंडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. या वर्णसंकरामुळे कुळ परंपरा नष्ट होते. ते आणि कुळाला भ्रष्ट करणाऱ्यांना नरकवास प्राप्त होतो. त्यातच अन्न अथवा पिंडदान आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबल्याने मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या दोघांनाही नरकाला जावे लागते. आणि असे पहा की वंशातील पुढील पिढी पापाने भ्रष्ट झाल्यामुळे पतित होते आणि त्यांचे पूर्वज स्वर्गातून पुण्यक्षय झाल्याने खाली ढकलले जातात. जेथ नित्यादी क्रिया ठाके, आणि नैमित्तिक कर्म पारुखे, तेथ कवना तिळोदके, कवन अर्पी. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळांपासी. जेथे नित्य धार्मिक कर्म बंद पडतात, नैमित्तिक कर्मे जी प्रसंगाविशेष करायची असतात ती नष्ट होतात, त्यावेळी कोण कोणाला पित्रांना देण्याचे तिलयुक्त पाणी देणार? अशा वेळी पित्रांनी काय करावे? स्वर्गामध्ये त्यांना कसे राहता येईल? आणि मग ते कुळापाशीच येतात. जैसा नखाग्री व्याळू लागे, ते शिखांत व्यापी वेगे, तेवी या ब्रह्मकुळागवे आपलविजे. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला सर्पदंश झाला तरी ते विष वेगाने शेंडीपर्यंत जाऊन भिडते, त्याप्रमाणे सत्य लोकांपर्यंत गेलेले पूर्वज पापात बुडविले जातात. देवा अवधारी आणिक एक, एत घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला, वाणी वसे वण्णी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळुनी घाली. देवा ऐक, येथे आणखी एक महापातक घडते. ते हे की या पतिताच्या दुस्संग दोषाने इतर लोकांचे लोकाचार भ्रष्ट होतात. आपल्या घराला अकस्मात लागलेली आग शेजारच्या घरांनाही जाळून भस्म करते. तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधू पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अशा पतित कुळाच्या संसर्गात येऊन जे लोक आचरण करतात ते सुद्धा महापापी होतात. अर्जुन म्हणाला,
अशा प्रकारे विविध प्रकारच्या दोषांनी भरलेले ते कुळ महाभयंकर अशा भोगात पडते. पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उगंडू नाही. येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध काणी ऐकिजे परी अजूनी वरी त्रासू नुपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारिपा. अपेक्षिजे राज्य सुख जया लागे तव क्षणिक. ऐसे जाणताही दोख अभ्येरुणा. त्या ठिकाणाहून त्या कल्पाच्या अंतापर्यंत सुटका होत नाही. अशी कुलक्षयामुळे अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला. देवा, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी उत्पन्न होत नाही. ऐक, तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय? पुन्हा लक्ष देऊन ऐक. ज्याच्यासाठी राज्यसुखाची इच्छा करावी ते जीवन क्षणात नाश पावणारे हे जाणत असताना अशा या घडणाऱ्या महादोषांचा तिरस्कार आम्ही का करू नये? हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले. सांगपा काय थे कुले घडले आम्हा. ही सर्व आमची वडीलधारी मंडळी, यांचा घात करण्याच्या हेतूने आम्ही त्यांना त्या दृष्टीने पाहिले. हे काय लहानसे पाप आमच्या हातून घडले का? सांग बरे देवा. ता यावरी जे जियावे तया पासूनी हे बरवे. जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके. परी येणे कल्मशे चाड नाही. आता यापुढे जिवंत राहण्यापेक्षा शस्त्रांचा त्याग करून त्यांचे बाण खुशाल सहन करावे हे चांगले. अशा रीतीने मरण प्राप्त झाले तरी ते चांगलेच, परंतु यांचा वध करून पाप कर्माची माझी इच्छा नाही. ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ. मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहिले आणि म्हणाला, यांना मारून राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अर्जुन फार उदास झाला आणि त्याला दुःख वेगाने हुंदका आला. तो आवरण्यास कठीण झाल्याने त्याने रथातून खाली उडी टाकली. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू. कारवी राहू ग्रस्तू प्रभाहिणू. नातरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे. मग आकळूनी कामे दिनू कीजे. तसा स्थानभ्रष्ट झालेला राजपुत्र सर्वथा निस्तेज होतो किंवा राहूने गिळल्यामुळे सूर्यप्रकाशहीन होतो किंवा महासिद्धी प्राप्तीच्या मोहाच्या तडाख्यात सापडलेला तपस्वी भ्रमिष्ट होतो आणि मग कामनेच्या पाशात सापडून हतप्रत होतो. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जे तर हंबरू त्यजिला तेने. मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले.
ऐसे ऐके राया तेथ वर्तले, संजयो म्हणे. त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला. त्याने रथाचा त्याग केला. मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले. त्याच्या डोळ्यातून अनावर दुःखाश्रू गळू लागले. संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे अशी हकीकत घडली. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोणी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू, निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा, अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. आता यानंतर तो वैकुंठनाथ श्रीकृष्ण दुःखयुक्त झालेल्या अर्जुनाला पाहून कशा प्रकारे तत्वज्ञान स्पष्ट करून सांगेल, ती सविस्तर कथा पुढील अध्यायात ऐकणे फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव पुढे म्हणतात. ते प्रथम अध्याय समाप्त होत आहेत. ओव्या 275 झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हरी. Please subscribe my YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe.